बरेच जण आम्हाला विचारतात की स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट केलेलं जास्त रिस्की आहे का म्युच्युअल फंडमध्ये. खरं तर ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या रिस्क ॲपेटाईटवरती म्हणजे जोखीम घेण्याच्या क्षमतेवरती अवलंबून आहे. मात्र जर तुलना करायची झाली तर जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुमचे पैसे हे निवडक 2, 4, 5, 10 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट होतात. मात्र जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात तेव्हा म्युच्युअल फंडच्या एखाद्या स्कीम मार्फत तुमचे पैसे 50 ते 100 स्टॉक्समध्ये विभागले जातात. म्हणजे तुम्ही अगदी जरी 5,000ची जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी ती 5,000ची रक्कम किमान 50 ते 100 स्टॉक्समध्ये स्प्लिट होते, जेणेकरून तुमची रिस्क बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होते. तर तुम्ही जेव्हा तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी काही ऑप्शन शोधत असाल आणि म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स यामध्ये कशाची निवड करावी याचा जर विचार करत असाल तर तुमची स्वतःची जोखीम घेण्याची क्षमता ओळखून हा निर्णय घ्या. आणि जरी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा स्टॉक्समध्ये केली, ती इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म असावी ह्याचा नेहमी विचार करा.